नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवरती गव्हर्नमेंट एक्झामबद्दल किंवा मोटिवेशनबद्दल माहिती देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच मिळतील. तर मित्रांनो, आता 20 क्वेश्चन आपण IMP क्वेश्चन बघणार आहोत, जे मागच्या 2 वर्षात IMP म्हणजे बऱ्याच परीक्षेला पडले होते. पोलीस भरतीच्या बरेच पेपरला पडले होते. तर 20 क्वेश्चन आपण बघणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, विबंडन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विबंडन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे व्हॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन आणि आईस हॉकी. तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, टेनिस. विंबल्डन ही स्पर्धा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, सगळ्यात IMP आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे? ऑप्शन आहेत तिरुअनंतपुरम, श्रीहरिकोटा, बँगलोर आणि हैदराबाद. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, श्रीहरिकोटा. सतीश धवन अंतराळ केंद्र हे श्रीहरिकोटामध्ये स्थित आहे. पुढचा क्वेश्चन बघा, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? धुळे हे शहर आहे ते कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन आहेत पांझरा, तापी, पद्मावती आणि गोदावरी. तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, पांझरा. धुळे हे शहर पांझरा नदीच्या काठी वसलेले आहे. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ह्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी, प्रवीण दीक्षित. पण मित्रांनो, तेव्हाचा प्रश्न आहे, त्यामुळे आता इथं चेंज झालेला असणार आहे. तर आपण जेव्हा अपडेटिंग व्हिडिओ आणणार आहे त्यामध्ये ह्या प्रश्न मी तुम्हाला टाकून देईन. पण तेव्हा पाठीमागचे प्रवीण दीक्षित हे पोलीस महासंचालक होते महाराष्ट्र राज्याचे. पुढचा क्वेश्चन बघा. तर बघा पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा धुळे जिल्ह्याला लागून नाही? ऑप्शन आहेत नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आणि नाशिक. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, औरंगाबाद या जिल्ह्याची सीमा धुळे जिल्ह्याला लागून नाही. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी टिंबटिंबे हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते किंवा आहेत? तर त्यामध्ये बघा, आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे होते. ऑप्शन नंबर ए बरोबर उत्तर. पण आता वेगळे आहेत, त्याचं पण आपण अपडेटिंग व्हिडिओमध्ये टाकूयात. पुढचा क्वेश्चन बघा, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलिसाच्या कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आलेली आहे? प्रश्न नीट बघा, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलिसांच्या कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहेत ATS, फोर्स 1, SRPF आणि NSG. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, फोर्स 1 या दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. फक्त ते महाराष्ट्रासाठी आहे. पुढचा क्वेश्चन बघा, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? ऑप्शन आहेत सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, राकेश शर्मा आणि रिचर्ड वर्मा. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, राकेश शर्मा. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, 5 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ मोठी होणार नाही, तर पूर्ण बघा व्हिडिओ. पुढचा क्वेश्चन बघा, ज्युलियस सीझर हे मराठी नाटक टिंबटिंब यांनी लिहिलेले आहे. तर ऑप्शन आहेत मंगेश पाडगावकर, नासी सुर्वे, पु ल देशपांडे आणि कृष्णाजी केशव दामले. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, मंगेश पाडगावकर यांनी ज्युलियस सीझर हे नाटक लिहिलेले आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? हा तेव्हाचा प्रश्न आहे, तेव्हाचे ऑप्शन नंबर डी बरोबर होता, अजित डोवल. आता आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे इन्फॉर्मेशन जे अपडेट झाले ती काढून एकाच व्हिडिओमध्ये देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील. पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? ऑप्शन आहे त्याचे 15 ऑगस्ट 2007, 26 जानेवारी 2005 आणि 1 मे 2007 आणि 2 ऑक्टोबर 2007. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, 15 ऑगस्ट 2007 पासून सुरू झाली. पुढचा क्वेश्चन बघा, भारताचे संरक्षण राज्यमंत्री कोण आहेत? भारताचे संरक्षण राज्यमंत्री कोण आहेत? हा पण आपण क्वेश्चन अपडेट करून पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन टिंबटिंबद्वारे केले जाते. ऑप्शन आहेत सरकारद्वारे, समाजाद्वारे, खाजगी व्यक्तीद्वारे आणि जागतिक बँकेद्वारे. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, खाजगी व्यक्तीद्वारे. 2011च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याची सन 2011चे साक्षरता प्रमाण किती टक्के होते? तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, 72.8% होते. भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे टिंबटिंब होय. तर त्यामध्ये उत्तर आहे त्याचं बघा ऑप्शन नंबर
बी त्याचं उत्तर आहे RBI, त्यालाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतात, ती सर्वोच्च बँक आहे भारताची. पुढचा क्वेश्चन बघा, शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे? शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे जलसंधारण, बालहक्क संरक्षण, फळ प्रक्रिया उद्योग आणि शिक्षण. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, जलसंधारण. शिरपूर पॅटर्न हा जलसंधारण संबंधित आहे. तर मित्रांनो, असे क्वेश्चन बघितलेले आहेत. 5 मिनिटाचे व्हिडिओ झाले. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.